तर गाईज तुम्हाला या गोष्टीसाठी थांबवलेलं होतं की फायनली तुम्हाला सांगतो द सॅड स्टोरी वॉज की आमचा एक मित्र चाललेला आहे पुण्याला जस्ट फॉर सम रिझन. जॉब आहे, त्याला जॉब भेटलेली तिथं. थोडे तेव्हा माझे ब्लॉग्स पण येतील, भाऊचे ब्लॉग्स पण येतील. भाऊचे नवीन नवीन ब्लॉग्स आहेत. आता डायरेक्ट पुण्याचे मित्र पकडतो भाऊ. पुण्याचे मित्र काही नाही, मित्र परिवार तिकडे पण आहे. इकडे पण सपोर्ट करा आपल्या भाऊला. नेक्स्ट चक्करला मी असं म्हणायला बोलतो, मला चांगलं वाटलं पाहिजे की मी आलो. भाऊची ग्रोथ खूप झालेली आहे, अनएक्सपेक्टेडली ग्रोथ झाली असं बोलायला मला खूप चांगलं वाटेल. भाऊने जशी मेहनत करावी त्याच्या चॅनलवरती. स्टे ट्यून. असंच माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा, त्या चॅनल सपोर्ट करा. ठीक आहे, चाललाय, जाऊ द्या. अँड आता याला सोडून वगैरे येतो. हार्ड इज बाय नाही का, कारण की करू शकत नाही मी ह्याला बाय. जितकी इम्पॉर्टंट माझ्यासाठी मुली नाही आहेत ना, किंवा माझे कोणी जवळचे नाहीत ना, तेवढं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हां, कारण की बरेच सॅड सिच्युएशन किंवा सॅड फेजेस आम्ही सोबत बघितलेले, हॅपी फेजेस पण. काय करू शकतो, पैशा मागत सगळेजण पागल झालेले आहेत. So what's up everybody, it's your Shrew back it again with a new another vlog. So हा काय प्रँक ब्लॉग वगैरे नाही आहे. आणि प्रँक ब्लॉग कसे आता मी ठरवलेलं आहे की हप्त्यातून 2 वेळेस येईल, आहे की नाही, 2 दिवस येईल. आणि बाकीचे जे काही पण 3-4 ब्लॉग असतील ते डेली ब्लॉग येतील. कारण की नेहमी प्रँक करणं हे चांगलं नाही, कारण की आमची गाणं मारली त्याच्यात, आहे की नाही. बघा आता चाललोय सध्या इंडियनला चहा प्यायला. अँड चहा वगैरे ते होऊयात आणि वापस बाहेर होऊ आणि बघत काय होतं काय नाही. आणि हा डेली ब्लॉग आहे. आणि तुम्हाला काही म्हणजे एक गोष्ट आजची अशी आहे की थोडी सॅड आहे नाही का, थोडी सॅड आहे अँड थोडी इमोशनल आहे. तर मी तुम्हाला सांगाल आजची गोष्ट काय काय. पहिले चहा पिऊन येतो आणि मग तुम्हाला सगळं क्लिअर करतो. ठीक आहे, भेटतो. तर काय ते बघतो प्लेअर आमची मस्त आहे, सेलिंग चालू आहे. हा 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 कटिंग कशी वाटत? हा 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 एक नंबर वाटली भाई कटिंग तुझी. कटिंगला काय तोड नाही भाई, डायरेक्ट. तर गाईज श्रेयस ब्लॉग चालू करतोय आता. श्रेयसचा ब्लॉग बी कंटिन्यू करा, बघा. बस 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 बस, एक नंबर भया. भया तू खरंच माणसात आल्यासारखं वाटायला भया. आता थोडं माणसात आलं काही मध्ये केस पहिले भारी, आता भारी. आता भारी आहे. गाईजला काय म्हणतो इथं, गाईज एवढे मोठे गाईज बसले. काय गाय म्हशी कशी वेगळी गाईला भारी दिसायला. आता तुम्ही चला निघा पहिले. काय टाइम होता भाई, ज्या टायमाला क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो, व्हॉलीबॉल खेळायचो, सगळ्या गोष्टी खेळायचो. पण एक पिरियड असा येतो ना की गोलच्या गोल वाढला लागतो. काही घाण नाही बोलायचं. तर मग काही दिवस काही टाइम असं येतो ना की जिथं सगळं काही सोडावं लागतं, सगळं जस्ट फॉर दिस. गांधीला पण एखाद दिवसाची अवकाश दाखवून नाही त्याला बघत राहतो बस. आणि हा तुम्हाला ब्रँड ब्लॉग आवडताय आय नो. मला ना बाकीच्या ब्लॉगपेक्षा ना तिथे रिस्पॉन्स लय चांगला भेटतोय बरं का. त्यांना असाच रिस्पॉन्स असू द्या. आणि मी ट्राय करेन की हफ्त्यातून 2 ब्लॉग तरी ट्रॅक घेतील. आणि 14 फेब्रुवारीचा तर 1 नंबर काढू आपण, बघूयात. ठीक आहे, नाही 14 फेब्रुवारीला रेड हँडीचा प्रँक काढायचा आहे. मग त्याचा मी ब्लॉग येईल. आणि ज्यांनी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नाही केले फटाफट जाऊन करून घ्या. घडी हेच नको सांगू. 14 सबस्क्रायबर बाकी, भाऊची 100 सबस्क्रायबर करा. फक्त 14 सबस्क्रायबर बाकी. ज्यांनी पण लाईक सबस्क्राईब नाही रे, करणार आहे ते करा, कारण की फक्त 14 बाकी. मित्रांनी माझे चॅनलवरती पण माझं त्याच्यावरती पण 24 आहे, त्याला 300 लवकर ग्रॅटिफाईड ब्लॉग्स नावाने. सो गो अँड सबस्क्राईब द चॅनल फास्ट करा. सो चला आता बघू काय नाही समोरचा हालचाल. ऑफिसला आलेले आज इसके दादा. ऑफिसमध्ये चालू आहे चहा पाणी. भाऊ यांना ठेवून घ्या ना, आता बस झालं ना, कामाला लावून घ्या. त्यांना तर बोललो मी कामाला या म्हणून, त्यांना लाज वाटते. काय तर आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा मेरा भाई. काय गरम, मोदी गरम, इसके गरम, प्रेम थंडा. जमून नाही प्रेम थंडा मला.
प्रेम थंड गोळा. प्रेम गोळ्यावाला प्रेम आहे आनंद आल्याच्या बाजूला तुझं टाकून देतो मी प्रेम गोळा ऑफिस दाखवलं पैसे मोज राहिली भैया तो माणूस कमवतोय पैसे मोज राहिले कमवतोय तो तू इथे ठेवू शकत नाही कोणाला समजलं का काही बी बोलत नका जाऊ तू सांगा बरं ह्याला मार खायचं बरं का पैशासाठी करायला रसाचे ग्लास रसाचे ग्लास ब्लिंकिटला चांगले आहे ब्लिंकिटला 20 रुपये काहीतरी हप्ता फक्त हप्त्याचं मॅनेज कर हप्त्याचं म्हणजे हप्त्याचे पैसे थोडे साईडला काढून ठेव कुठून तरी आता 1000 रुपये आज सिरियस मॅटर आहे आज जॉबची कंडिशन चालू आहे आज जॉब कधी भेटली काय भेटली कमेंट टाका कुठे जॉब असं सांगा म्हणा कुठे तरी वेकन्सी असेल तर सांगा 10,000 पर्यंत तिथं वॅकेन्सी भेटेल तिथं कामाला यायला तयार आहे आता. ते धंदे सोडून टाकतो आता हे काय सोडले बा आम्ही सध्या झालं तर कटिंग बिटिंग कापली टिकेट कटिंग दाखवलीच नाही आपण कटिंग माझ्या ग्रुपचा मेंबर झाला ते आता. आमदार म्हणजे आमदार काय आमदार गट संघ जॉईन केला होता त्यांनी संघटना नाही आमदार गट चालू केलेला आहे आमच्या पक्षात प्रवेश केला त्यांना आता. आमदार गट छोटी म्हणजे काही ना काही होणार आहे आता आमच्या पक्षात प्रवेश केलेला आता त्याने. परवेश ऍस्थेटिक पक्ष सोडून द्या त्यांना. आता डायरेक्ट काय आहे? रुबाब त्यांना एक शाखा देऊन टाकायची आता फुकट मध्ये देवी आता आज टिक्का लावला म्हणून आज टिक्का लगायला भाई कपडे बिडे बदलले पण ढंगायला काही नाही इष्टा टिक्का लावतो मन केला पहिले माकडे बी लावायचा टिक्का माकडे मग असते कुंकाचा लावायचा आहे की कुंभाचा लावायचा कशी मोडणार का आता आम्हाला माहिती आहे होईल तर लोक इथं मोड अशी मोडतो धरण माझं पैसे वाढले हा मोड जा मग मोड हा मोड या ना इकडे या इकडे वेळ समोर येता गाडी किती जोरे बघू दे चल उलट समोर कशी मोडू कर तू ये ना जिरली आमची समोर मी नाही इश्क दाखव याला तू म्हणून दाखव त्याची पाठ आपण म्हणून तर काय आता प्रेम्याला वगैरे सोडले हा श्रेयस अँड आता जाऊयात आणि ब्लॉग इथं एंड नाही करत मी कारण की ब्लॉग बाकी आहे अजून आणि पुढे एक ट्विस्ट आहे तुम्हाला दाखवतो मी सॅड ट्विस्ट आहे तो दाखवत आणि रात्री भेटूया तुम्हाला ठीक आहे चला तर गाईज तुम्हाला या गोष्टीसाठी थांबवलेलं होतं की फायनली तुम्हाला सांगतो द सॅड स्टोरी वॉज की आमचा एक मित्र चाललेला आहे पुण्याला जस्ट फॉर सम रिझन जॉब आहे त्याला जॉब भेटलेली तिथं सो जॉबसाठी चालला आहे अँड ही गोष्ट हे शिवी नाही देऊ शकत मी आता ही गोष्ट आता याला इझी वाटते पण आमच्यासाठी हार्ड चालली नाही ही गोष्ट हाड भैया की बाई मला बी हाड चालली 18 वर्ष राहिलोय तुम्ही बस माझ्या काय का तर असं वाटतंय की मायला यार पैसा कोणाकोणाला चेंज करून टाकतो माई कटकट या गांधीला पण एका दिवशी ना याची अवकात दाखवून पाहून गांधीला वरून गांधीला वरतून खाली बोलवून गांधीची
हातात देईल शपथ सांगतो चाललंय पुण्याला भाऊ चाललाय आपला पुण्याला मित्रांनो आणि सगळ्या माझ्या चहाजरांनो असं काही नाही की मी तुम्हाला विसरेल. तुम्ही माझ्या मनाच्या आत काळजात आहात. हे विसरलं की मग याला दाखवा लागेल. तुम्ही माझ्या काळजात आहात. शिल्लक जाऊ नका आणि बाकी काही नाही. विचारलं की पुण्याला जाऊन फटके बस आठवणी ठेवा. माझे ब्लॉग्स पण येतील, भाऊचे ब्लॉग्स पण येतील. भाऊचे नवीन नवीन ब्लॉग्स आहेत. Yes. आता डायरेक्ट पुण्याचे मित्र पकडतो भाऊ. पुण्याचे मित्र काही नाही, मित्र परिवार तिकडे पण आहे, इकडे पण आहे. गँग कोयता gang. पूर्ण महाराष्ट्रामध्ये Very right. माझे मित्र आहेत. असं काही नाही, फक्त सपोर्ट करा आपल्या भाऊला. नेक्स्ट चक्करला मी असं म्हणायला बोलतो, मला चांगलं वाटलं पाहिजे की मी आलो आणि भाऊची ग्रोथ खूप झालेली आहे. हा. अनएक्सपेक्टेडली ग्रोथ झाली असं बोलायला मला खूप चांगलं वाटेल. भाऊने जशी मेहनत करावी त्याच्या चॅनलवरती. स्टे ट्यून. असंच माझ्या चॅनल पण सपोर्ट करा, त्या चॅनल सपोर्ट करा. तर काय त्याच्यासाठी 2 शब्द. जय हिंद जय भारत. जय भीम जय भारत. फायनली हा चाललाय अँड या गोष्टीचं वाईट वाटतं मला नाही का, कारण की नाही म्हणता 6 वर्ष झाले का 6 वर्ष झाले. 6 वर्षाचं लेकरू खूप मोठं झालंय. 6 वर्ष झाले आम्हाला सोबत राहून. तर मग असं थोडं वाईट वाटतंय, कारण की एका गल्लीपासून स्टार्ट केलेलं आहे आम्ही. तर सोबत आता बरेच 6 वर्ष काढणं जोक नाही आहे. आता बघू. हा, तर मग आता बघूयात काय होतंय काय नाही. अँड होप सो की वापस 6 दिवसात वापस रिटर्न यावा. 6 दिवसात वापस रिटर्न यावा. काळ जबान कधी पण चांगली नाही. माया माग माझे स्वामी आहे. चॅलेंज चॅलेंज बिलेंज नाही. अफोर्ड करू शकत नाही ना आता. मी उद्यापासून केंद्रात जाईन 6 दिवसात वापस यावं. मला येतच नाही. मी हवं नाही याला घेऊन येत जाईन. नाही, मी भेटायला येत जाईन, पण मी याला यायचं नाही. पुणे ही माझी स्वप्न होतं आणि मला स्वप्नाच्या जागेवर जॉब भेटलेली. तर काय स्वप्न भैया. चॅलेंज आहे 6 दिवसात हा वापस येईल. वापस येईन तर गाईज दादा हे माझ्यापुरती गोष्ट राहिली. ठीक आहे चाललंय, चांगली गोष्ट आहे. जॉब वगैरे करल, 4 पैसा कमवल, आम्हाला विसरल. आम्ही तर नाही विसरणार भाऊला. भाऊला विसरू शकत नाही. भाऊ पण मला विसरत नाही. माझे मित्र लहानपणी सोबत अजून पण कधी विसरत नाही. भाऊला भेटून फक्त 2 महिने झालेत, पण भाऊ डायरेक्ट कागदात बसलेला आहे. भाऊ पुढे जावा, मस्तपैकी ग्रोथ व्हावं आणि आम्हाला पण घेऊन जावं त्यांना सोबत. Yes. नाही आम्हाला बी बोलो भाई, कारण आम्ही इथं जगू नाही शकत नाही ना. नाही असं असतं, काही दिवसाचं मूव ऑन असतं. सगळं आपल्या गरजा जेव्हा येतात समोर सगळ्यांचं सगळं भागून जातं. पण मेन मुद्दा असा आहे की सगळ्यांनी ग्रोथ केली पाहिजे. माझ्या मित्रांनी, माझ्या मित्रांनी पण ग्रोथ केली पाहिजे. हा माझा मोटो आहे. आणि बस ह्या पुढे मी काही बोलणार नाही. खूप ग्रोथ कर, लय समोर जा. हा फक्त विसरू नको, नाही तर मग यावं लागेल पुण्याला वापस कोयता गँग घेऊन. तर काहीच ठीक आहे चाललाय, जाऊ द्या. अँड आता याला सोडून वगैरे येतो. हार्ड इज बाय नाही का, कारण की करू शकत नाही मी ह्याला बाय. जितकी इम्पॉर्टंट माझ्यासाठी मुली नाही आहेत ना, किंवा माझे कोणी जवळचे नाहीत ना, तेवढं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हां, कारण की बरेच सॅड सिच्युएशन किंवा सॅड फेजेस आम्ही सोबत बघितलेले, हॅपी फेजेस पण. अँड होप सो की चांगला जॉब असेल आणि त्याला भेटला आहे, म्हणजे होप सो नाही भेटलाच आहे त्याला. आणि जॉईनिंग वगैरे त्याची आहे सोमवारची, तोपर्यंत ट्रेनिंग वगैरे सो क्रॅक करायलाच. अँड काय करू शकतो, पैसा मागत सगळेजण पागल झालेले आहेत. आणि पैसा अशी एक गोष्ट आहे ना की सगळ्यांना लांब करून जाते. आता याला बी केली आहे. अँड बघू पुढं आता आमच्यासोबत काय होतं. आम्ही दोघं तर एडिटर लोक आम्ही अलगच झालोय आता, की यांच्या मायला कोणी एडिट बी द्यायना, पैसे बी द्यायना, शब्द तिथंच आम्ही गाणं घातलं. आमची 1000 रुपयामध्ये खुश व्हायलो बस. मला पुण्याच्या ऑर्डर देईन, ताण घेऊ. अरे भाई फक्त तुम्ही तिथं मायला घालू ना, येऊ नका असं ना करू. फक्त देईन मला ऑर्डर, चॅलेंज करतो, ऑर्डर देईन. बुक करून लगेच ते आलो. हा. शप्प देईन भाई. आमचं तर अशी लाईफ झालेली आहे ना की बस जगायलो तर लोकांसाठी जगायलो बस, बाकी काहीच. याचे त्याचे एडिट करून द्या, याचं त्याचं हे करून द्या, तेव्हा जाऊन पैसा भेटतोय, सगळं भेटतंय, फेम भेटतोय बस. आणि ब्लॉगिंग वगैरे कंटिन्यू वगैरे चालू आहे. अँड होप सो की लवकरच भेट होईल आमची. अँड भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. याला सध्या सोडून वगैरे येऊ आणि भेटूयात. ठीक आहे, चालेल.